हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आज मी बनवणार आहे एग करी. त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आज आमचा गरम गरम भात आणि एग करी असा जेवायचा बेत ठरलाय. आणि मला बरेच जणांनी विचारलंय, अंकिता तू नॉनव्हेज खात नाहीस का किंवा नॉनव्हेज बनवत नाहीस का? तर मी आणि आई आम्ही दोघीही नॉनव्हेज खात नाही. एग्ज आम्ही खातो आणि पप्पा आणि पुष्कर व्यवस्थित नॉनव्हेज खातात. सो त्यांना जेव्हा खायचं असेल तेव्हा बाहेरनं आम्ही मागवतो. आणि वर्षाताई कांबळे यांनी मला विचारलेलं, अंकिता तू नॉनव्हेज बनवत नाहीस का? तर खरं तर न बनवण्यामागचं कारण असं की मला आणि आईला तेवढं टेस्टी नॉनव्हेज अजून बनवता येत नाही. मी शिकतेय, नक्कीच शिकल्यानंतर एखादी छान नॉनव्हेजची रेसिपी सुद्धा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आणि मला आठवतंय लॉकडाऊनमध्ये मी प्रॉन्स करी केली होती, छान झालेली. पुष्कर आणि पप्पा दोघांनाही आवडली. पण नंतर पुन्हा योग आला नाही ती बनवण्याचा. पण आता जेव्हा केव्हा मी ती बनवेन तेव्हा नक्की त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन. रेसिपीला सुरुवात करायच्या आधी सगळ्यात आधी कुकरला भात लावून घेऊया, म्हणजे आपलं बाकी सगळं होईपर्यंत भात आपला तयार असेल. आज जेवायला जरा एग करी आणि राईसच बनवतोय, त्याच्यामुळे जरा भात जास्त लावतेय. आणि करी बरोबर भात थोडा जास्त खाल्ला जातो. जनरली 1 वाटीचा भात मी लावते, पण आज जरा 2 वाटीचा लावलाय. आणि राऊला सुद्धा आज मी एग करीच करणार आहे, त्याच्यामुळे आज मी 2 वाटीचा भात लावलाय. 2 वाटी घेतलेले तांदूळ सगळ्यात आधी स्वच्छ धुवून घेतले आणि मग भात कुकरला लावला. कुकरला भात लावून झालाय. आता एग करीसाठी जे जे साहित्य लागतं ते आपण सगळ्यात आधी इथे बघून घेऊया. सगळ्यात मेन म्हणजे अंडी. तर मी इथे आता 7 अंडी घेतली आहेत. राऊसाठी 1 आणि आमच्यासाठी 6. त्यानंतर हा नारळ घेतलाय, हा आपल्याला फोडून 1 वाटी ह्यातली घ्यायची आहे. तेल घेतलं इथे फोडणीसाठी, कोथिंबीर, मीठ, लसणाच्या 4 पाकळ्या, 4 कांदे आणि इथे सगळे मसाले घेतलेत. मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हिंग, हळद. मेनली एग करी ही बॉइल्ड एग्सची और अंडी फोडून बनवली जाते. मी आज बॉइल्ड एग्सची करी बनवणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यात पहिली कृती ही अंडी मी या बॉइलर मशीनमध्ये उकडायला ठेवणार आहे आधी. अक्षराताई महाडिक यांनी मला विचारलेलं, अंकिता तू हे बॉइल्ड एग्सचं मशीन वापरत नाहीस का? तर असं काय नाही, जनरली मी हे मशीनच वापरते, पण कधीतरी घाई गडबडीमध्ये मग मी गॅसवरती सुद्धा अंडी उकडवते. 6 अंडी मी त्या मशीनमध्ये बॉईल करायला ठेवली आहे आणि एकच राहिले, तर ते पटकन मी गॅसवरती बॉईल करायला ठेवते. पहिली कृती आता आपली झाली आहे. आता मेन करीसाठी लागणारं जे वाटप आहे ते आपल्याला बनवायचं आहे. त्याच्यासाठी हा नारळ आधी मी फोडून घेते, कारण ह्यातली 1 वाटी आपल्याला वापरायची आहे. सो नारळ पटकन फोडून घेऊया. आजचा हा मी घेतलेला नारळ जरा टणक होता, फुटत नव्हता, पण 1-2 वेळा जरा प्रयत्न केल्यानंतर फायनली नारळ फुटला. सगळ्यात मेन काम नारळ फोडणं झालेलं आहे. आता ह्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे. ही वाटी मी वापरणार आहे वाटपाला. नारळ आता आपला फोडून झालाय आणि जसं मगाशी म्हटलं की त्याचे आपल्याला तुकडे करायचे, पण जरा एकदा पाण्यातनं तो काढून घेऊया, कारण ही जी सालं असतात ती इथे लागलेली असतात. तो धुवून घेऊया आधी. ही जी अर्धी वाटी आहे ही पूर्ण मी घेणार आहे, कारण मी आता इथे 7 अंडी घेतली आहे, त्यानुसार हा माझा अंदाज आहे. तर ही वाटी आणि ह्याला जोड म्हणून 4 जे कांदे घेतलेत ते मी उभे चिरून घेणार आहे. आता इथे मी सगळं खोबरं जे आहे त्याचे तुकडे करून घेतले. थोडेसे मीडियम आकाराचेच घेतलेत मी, कारण आपल्याला हे भाजून मिक्सरमधनं काढून घ्यायचंय. आता मगाशी जे 4 कांदे आपण घेतले ते उभटसर आपल्याला सगळे चिरून घ्यायचे आणि मग कांदा, खोबरं आणि जे लसूण घेतले ते एकत्र आपल्याला तव्यामध्ये थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचे.
अशा प्रकारे उबटसर कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. कांदे आपले सगळे चिरून झालेत आणि खोबऱ्याचे सुद्धा इथे तुकडे केलेत. आता हा ज्या लसणाच्या पाकळ्या आपण घेतलेल्या त्या यात आपल्याला ॲड करायच्या आहेत आणि हे सगळं आपल्याला तेलावरती छान भाजून घ्यायचं आहे. इथे मी आता ही छोटीशी कढई घेतली आहे. त्यात आता मी थोडंसं तेल घेणार आहे आणि आपण जे खोबरं, कांदा आणि लसूण घेतले ते सगळं ह्यात मी फ्राय करून घेणार आहे. थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आणि मग त्यात आपल्याला हे सगळं ॲड करायचं आहे. तेल बऱ्यापैकी गरम झालंय. मीडियम आचेवरती आपल्याला हे सगळं जरा गोल्डन ब्राउनिश कलर होईपर्यंत छान भाजून घ्यायचंय. मस्त आता सगळं आपलं भाजून झालंय. हा इतपत ब्राउनिश कलर येईपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे, कारण थोडं जरी जास्त भाजलं गेलं ना तर वाटल्यानंतर कडवट चव येऊ शकते. त्याच्यामुळे अगदी हलकं ब्राउनिश होईपर्यंत छान भाजून घ्यायचंय. आता हे आपल्याला गार करायला ठेवायचं आहे, कारण मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे गरम तर आपण वाटू शकत नाही, पण तोपर्यंत मगाशी जी आपण अंडी उकडायला इथे ठेवली होती ती झाली आहे. तर एकीकडे आता ती आपण सोलून घेऊया. गौरीताईंनी मला कमेंटमध्ये विचारलंय राऊसाठी जे काल मी घावन केले होते त्याचं प्रमाण अंकिता तू काय घेतलंयस. तर जनरली मी आता 1 वाटीप्रमाणे प्रमाण सांगते. जर 1 वाटी रवा आपण घेतला तर त्याला अर्धी वाटी उडदाची डाळ भिजत घालायची आणि सेम अर्धी वाटी चण्याचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ हेच प्रमाण आहे. आणि ती उडदाची डाळ वाटून घ्यायची आहे आणि मग त्यात आलं लसूण पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर इतकंच सिंपल असे घावन होतात त्याचे. पण त्याची रेसिपी मी एकदा ऑलरेडी शेअर केली आहे, त्याच्यामुळे काल मी इन डिटेल नाही दाखवली. त्याचबरोबर आर्याताई आणि ज्ञानदाताईंनी मला विचारलं की राऊचं आफ्टर स्कूल रुटीन काय असतं अंकिता, ते सुद्धा आमच्याबरोबर शेअर कर. बट अनफॉर्च्युनेटली राऊला आजपासून सुट्टी लागली आहे, समर वेकेशन सुरू झालंय. त्याच्यामुळे काय आहे, आता रोजची सकाळची घाई गडबड शाळेची, माझी त्याच्या मागची घाई गडबड, हे जरा चेंज होणार आहे. कारण वेकेशनमध्ये रुटीन्स थोडीशी चेंज होत राहतात. पण नक्की वेकेशनमध्ये त्याला मी कसं त्याचं रुटीन सेट करते किंवा तो काय काय करतोय हे मी नक्कीच एका अपकमिंग ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन. अंडी सोलून झाली आहे तिथे. आता त्याचे मी 2 पीसेस करणार आहे अशी. ऑलमोस्ट आता आपली एग करीची सगळी तयारी झाली आहे. फक्त जरा आपण हे जे भाजून घेतले ते जरा गार झालं की मिक्सरमधनं फिरवून घ्यायचंय आणि मग मेन फोडणी. छान गार झालंय हे. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय आणि ह्यात आपल्याला बऱ्यापैकी पाणी घालायचंय, कारण आपल्याला एकदम ह्याची सुद्धा पातळ अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी पाणी घालायचंय. आणि पूर्ण आता बारीकसर वाटून घ्यायचंय. एवढं बारीकसर आणि पातळ आपल्याला हे वाटून घ्यायचंय. आणि आता आपल्याला मेन फोडणी करायची. करीसाठी जरा तेल जास्त घ्यायचंय आपल्याला. तेल एकीकडे गरम करायला ठेवलंय. थोडंसं वाटप मी राऊसाठी इथे वेगळं काढून घेतेय. तेल छान गरम झालंय. आता यात आपल्याला हिंग टाकायचंय आणि हळद आणि जे आता आपण वाटप केलंय ते यात ऍड करायचंय. आता यात आपल्याला लाल तिखट घालायचंय. अगेन आपण किती तिखट खातो त्यानुसार ॲड करायचंय. थोडासा मालवणी मसाला सुद्धा इथे मी ॲड करते आणि थोडासा हा कांदा लसूण मसाला सुद्धा मी इथे ॲड केलाय आणि आता सगळं छान मिक्स करून घ्यायचंय.
यात आता मी थोडंसं पाणी ऍड करते आणि एक आता 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान वाफ आणायची आहे. वाफ येते तोपर्यंत जरा कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. मस्त वाफ आली. आता यात मी सगळे बॉइल्ड एगचे जे पीसेस आपण करून घेतलेले ते ऍड करणार आहे. ते सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे. बॉइल्ड एग्सचे पीसेस ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि नंतर जी हिरवीगार कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतली होती तीसुद्धा त्यात छान ॲड करून घ्यायची आहे आणि एक 5 मिनटं झाकण ठेवून वाफ आणायची आहे. सो अशा प्रकारे मस्त एग करी आपली तयार झाली आहे. आणि कशाबरोबरही पोळीबरोबर, भाताबरोबर, गरम गरम भाकरी, ब्रेड, पावभाजीचा जो आपण पाव खातो तो या सगळ्याबरोबर ती छान लागते. आम्ही आज मस्त गरम गरम भाताबरोबर ती एन्जॉय करणार आहोत. एकीकडे मी पटकन राऊची सुद्धा बनवून घेते आणि आज हा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सी यू अगेन. व्लॉग नंबर 135 created by Pushkar Ankita.